महापालिकेतील विजयानंतर आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेजी आहेत। सर, काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही पाहतायत राज्यातलं चित्र नेमकं कशा स्वरूपातलं आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगरमधले? आता छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात कोणी भाजपमध्ये गेले आणि त्यांना घेण्यात आलं या आमच्याकडे असं, आणि त्याचप्रमाणे आमदार आमचे नाहीच कोणी, खासदार पण नाही त्या याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आमच्या आत्तापर्यंत मला वाटतं 6 जागा आलेल्या दिसतात। म्हणजे जे काही आमच्या लोकांनी निवडणूक लढवली, पक्षाकडे सुद्धा एक लाल पैसा नव्हता, एक पैसा निधी नाही, लोकांकडे सुद्धा पैसे नाही, हे प्रामाणिकपणे आमच्या सर्व शिवसैनिकांनी निवडणूक लढवली आणि जिंकले सुद्धा काही। तर त्यामुळे आमचं आता कोणी पदाधिकारी नसल्यामुळे आम्हाला कमी मिळालं सगळ्यांना, म्हणून आज ही जरी परिस्थिती आली असेल तरी आम्ही परिस्थिती सुधारू आणि परत एकदा पुढे जाऊ। आज महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर आमच्या ठाकरे बंधूंनी निश्चितपणे खूप जबरदस्त ठाकरे संपले म्हणणारे जे होते ना भाजपचे लोक, ते त्यांना थप्पड बसले, कारण जवळपास 72 तर त्या दिसतात आम्हाला दोन्ही मिळून। त्याच्या पुढेही त्या ठिकाणी जाऊन काउंटिंग चालूच आहे अजून, तर त्याच्यामुळे त्याच्या पुढे सुद्धा त्या ठिकाणी जाऊन अजून जागा येतील। संभाजीनगर खरं तर तुमचा बालेकिल्ला होता, मात्र या ठिकाणी कुठेतरी नाराजी पाहायला मिळते आहे। आपण पाहिलं असेल की दानवेंबाबत देखील काल तुम्ही एक विधान केलं होतं, त्यांनी ते मागचे 4 दिवस गायब होते ना, तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही रोज जाता सकाळी बाहेर गेला तर तुम्हाला दिसलं असेल, प्रत्यक्षात पाहून घ्या काय खरं म्हणजे काही समजत नाही असं का व्हावं। आज आपण जर समजा एकत्रपणे बसलो, लढलो, चर्चा केली, आता उपनेते पण आलेले आहे आपल्याकडे, सुभाष पाटील साहेब, बाकीचे अनेक जण आहेत जे आहेत, त्यांच्याबरोबर बसून त्या ठिकाणी प्लॅनिंग केली पाहिजे का नाही, ती झालेली नाही आहे, म्हणून हा पराभव झाला। त्यांच्या भावाचा देखील या ठिकाणी पराभव झाल्याचं आपण पाहिलं असेल। हो, त्यांच्या भावाचाही पराभव झाला, बरोबर आहे, भावाला सुद्धा निवडून आणू शकले नाही ते, असं झालं त्या। खरं तर कालच तुम्ही सांगितलं होतं की आता आज पूर्ण चित्र स्पष्ट झालेलं आहे, तुम्ही एक पत्रकार परिषद देखील घेणार आहात त्याच्याबद्दल? नाही, ते असं बोलावं लागतं, परंतु प्रत्यक्षात आता आम्ही बसू सगळे चिंतन मनन करू, म्हणजे जे आहे पदाधिकारी त्यांच्याबरोबर बसून चिंतन मनन करू, नंतर मग साहेबांच्याकडे जाऊ। सर, काय असेल, कशासाठी छत्रपती संभाजीनगरचा निकाल पाहिल्यानंतर काय वाटतं की कशामुळे काय आम्हाला वाटतं काहीतरी गडबड झालेली हो, म्हणजे असं काय, आम्ही जे प्रामाणिक शिवसैनिक काम करतच राहतो, पूर्ण दौरे हे ते सगळे, पण प्रत्यक्षात जर असं असेल कोणीतरी काय सांगायचंच नाही, काही बोलायचंच नाही, ही पद्धत पक्षात नाही आहे। आपल्याला आपला पक्ष महत्त्वाचा आहे आणि पक्षांनी त्या ठिकाणी आपण एकत्र होऊन त्या ठिकाणी निवडणुका लढवायच्या, हे झालेलं नाही आहे। नक्कीच, तर हे होते शिवसेनेचे नेते चंद्रकांतजी खैरे, आणि या संपूर्ण बाबीच्या नंतर ते चिंतन आणि मंथन देखील करणार असल्याचं यांनी स्पष्ट केलेलं आहे। कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।